आज मी केलेले आहे कच्चे दूध वापरून फेशियल। या थंडीच्या दिवसात स्किन खूपच ड्राय झालेली होती आणि मला खूप काळजी वाटू लागली होती। बघू शकता मी कसे केले आहे। सर्वात आधी कच्चे दूध घेतले, त्याच्यामध्ये कॉटन बुडवून क्लिन्झिंग केले। फेशियलची सर्वात पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग। क्लिन्झिंगने काय होते, पूर्ण चेहरा क्लीन होतो। बघू शकता इथे व्हिडिओ मी फास्ट केलेला होता, पण क्लीन करून घेतले। आता मी करत आहे स्क्रब। स्क्रबसाठी आपण इथे तांदूळाचे पीठ सुद्धा वापरू शकलो असतो, पण मी इथे घेतलेले आहे 1 चम्मच साखर आणि दूध। स्क्रब पण सर्क्युलर मोशनने व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला करून घ्यायचे, पण सॉफ्ट हातांनी। स्क्रब कधीही सॉफ्ट हातांनी करायचे। स्क्रब नंतर व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचे, कारण दाणे राहिले नाही पाहिजे। आता आपल्याला मसाज करायचे आहे। मसाज करताना जर दाणे राहिले तर स्किनला रॅशेस पडू शकतात। मसाज क्रीम मी कशी बनवलेली आहे, तर त्याआधी घेतलेले आहे मी 1 चम्मच ॲलोवेरा जेल, त्याच्यामध्ये थोडे दूध मिक्स करून मी तयार करून घेतलेली आहे इथं मसाज क्रीम। आता ही तयार मसाज क्रीम आपण पूर्ण चेहऱ्याला सर्वात आधी व्यवस्थित लावून घेणार आहोत। त्यानंतर मी करणार आहे मसाज। मसाजने काय होते, तर चेहरा टाईट होतो आणि चमकदार होतो। बघू शकता पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करायची सर्क्युलर मोशनने, आणि प्रेशर पॉईंट पण द्यायचे। प्रेशर पॉईंट दिल्याने चेहरा आपल्याला रिलॅक्स वाटते आणि माइंड फ्रेश होतो। मसाज नंतर मी आता बनवणार आहे फेस पॅक। फेस पॅकसाठी मी घेतलेले आहे इथे 1 चम्मच बेसन, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि दूध। बघू शकता हा आपला फेस पॅक आता तयार झालेला आहे। हा आपल्याला चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवायचा आहे। त्यानंतर 10 मिनिट झाल्यानंतर मी व्यवस्थित हा फेस पॅक काढून घेणार आहे, हलक्या हाताने मसाज करून, आणि पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे, चेहरा हायड्रेट झालेला आहे, चमकदार झालेला आहे। थँक्यू।